माझा शब्द पूर्ण करते. माझ्या कुटुंबातील माणसांसाठी आणि गावातल्या माणसांच्या सुखासाठी माझ्या जीवाचं नैवेद्य तुम्हाला दाखवते. त्याचा स्वीकार करा. पण यापुढे माझ्या गावावरती आणि घरावरती हल्ला करू नका. मारा मला. काय झालं? तुम्हाला काही त्रास होतोय का? माझं काही चुकलं का? मी जीव द्यायला तयार आहे. तुम्ही माझे प्राण घेऊ शकता. तुम्ही काय सांगताय मला काहीच कळत नाहीये. तुम्हाला खूप त्रास होतोय का? कुठे लागले का? तुम्हाला पाणी पाहिजे का? हा नरपशु असा का वागतोय? काय म्हणायचंय त्याला? सखू अगदी त्याच्याशी कनवाळूपणाने का वागते तेच मला कळत नाहीये. हेच तर सखूचं वेगळेपण आहे देवी. बावन कशी सोनयते. विपरीत परिस्थितीत सुद्धा मूळ स्वभाव, मूळ झळाळी लुप्त होत नाही. पाहताय ना देवी, इतकं सगळं होऊन सुद्धा त्या नरपशूच्या वेदना बघून सखूला कळवळा आला. सखू म्हणजे निरागसतेचं, मायाळू मनाचं आणि शुद्ध करुणाभावाचं मूर्तिमंत रूप आहे. काय होतंय तुम्हाला? बाहेर काढा. बाबाजीला चटके बसायला लागलं. हे काय घडलं आखरीत? बाबाजी 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 विठ्ठला अहो तुम्ही कोण आहात आणि माझ्या पाया का पडलात? देवा, हा काय प्रकार आहे? देवी, हा मूळचा धर्म. हा सुद्धा नरपशु होण्या अगोदर आता दिसतोय तसा माणूसच होता. म्हणजे या माणसाचाच नरपशु झाला आहे असं म्हणायचंय का तुम्हाला? हो देवी, हा माणूसच होता.
पण नागोजी सारख्या दुष्ट वृत्तीचा. रूपानं नरपशु नसला तरी वृत्तीनं नरपशुच होता. अघोरी उपासना अघोरी शक्तींच्या मागे लागला.